नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेटनेट परीक्षा पेपर क्रमांक 1 साठी अत्यंत महत्त्वाचं असणारं प्रकरण म्हणजे लॉजिकल रिझनिंग, ज्याला आपण तर्कशास्त्रीय युक्तिवाद असं म्हणतो। तर्कशास्त्रीय युक्तिवाद भाग 9 या व्हिडिओमध्ये आपण सिलॉजिझम, ज्यालाच आपण तर्क व अनुमान या टॉपिकच्या संदर्भाने चर्चा करणार आहोत। आपण तर्क व अनुमान भाग 1 मध्ये सविस्तर आपण तर्क व अनुमानचं थेरॅटिकल नॉलेज समजून घेतलं, आकृती कशी काढावी, त्याचबरोबर स्टेटमेंटचे प्रकार किती आहेत हे सर्व पद्धतीने आपण समजून घेतलं। या भागामध्ये म्हणजे तर्क व अनुमान भाग 2 मध्ये आपल्याला जे या अगोदर सेटच्या प्रश्नपत्रिका झाल्यात, म्हणजे 2013 पासून ते 2020 पर्यंत जेवढे सेटचे पेपर झाले आहेत, या पेपरमधील आलेल्या प्रश्नांचा आपण सराव करणार आहोत। कारण जोपर्यंत एक्झामला कसे प्रश्न येतात, आपण जर सरावच्या पुस्तकातून केलं तर ते सोपे सोपे असू शकतात, परंतु एक्झामला आलेल्या प्रश्नावर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक चर्चा करणार आहोत। तर आपण जे भाग 1 मध्ये अभ्यासलं बघा, तर्क व अनुमान, त्याचे स्टेटमेंट वगैरे याचे डिटेलमध्ये आपण स्टडी केलेला आहे। त्यानंतर दुसरे महत्त्वाचं आपण अभ्यासलं होतं की तर्क व अनुमानाच्या संदर्भाने आकृती काढणे। आता इथं पण थोडंसं बघून घेऊया आपण की बघा, साधारणतः जी तुम्हाला तर्क व अनुमानमधील प्रश्नामध्ये जे स्टेटमेंट दिलेले असतात, ज्याला आपण विधाने असं म्हणतो, तर त्या विधानांमध्ये आपल्याला सर्व, त्यानंतर काही, त्यानंतर एकही नाही असे 3 शब्द ज्यावेळेस येतात किंवा कोणत्याही विधानामध्ये हा शब्द आलेलाच असतो, एक तर सर्व, एक तर काही किंवा एकही नाही, त्यावेळेस सर्व ज्यावेळेस येतं विधानामध्ये त्यावेळेस अशी आकृती काढायची, आणि काही ज्यावेळेस येतं त्यावेळेस अशी आकृती काढायची, आणि ज्यावेळेस एकही नाही तर ते दोन्हीच्या स्वतंत्र आकृत्या होतील, कारण त्यांचा एकमेकीशी सोबत संबंध येत नाही। काही म्हणलं तर कंबाईनमध्ये होतील, आलं लक्षामध्ये। जसं इथं काही मासे पक्षी आहेत म्हणून ती आकृती अशी एकमेकीला छेदणारी असेल, एकही मासा पक्षी नाही म्हणून ते दोन्ही स्वतंत्र असतील, आणि इथं सर्व मासे पक्षी आहेत तर सर्व मासे आतमध्ये जातील आणि बाहेरून पक्षी राहतील। हा महत्त्वाचा म्हणजे भाग आहे तर्क व अनुमान मधला, की तुम्हाला दिलेल्या विधानावरून आकृती काढता येणं गरजेची आहे। तर त्यासाठी तुम्ही तर्क व अनुमान भाग 1 हा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण सविस्तर लक्ष देऊन ऐका, आणि त्यानंतर मग या व्हिडिओमध्ये जे उदाहरणं दिली त्याची तुम्ही प्रॅक्टिस करू शकता। आता हवं तर तुम्ही स्लाइड किंवा व्हिडिओ पॉज करून तो सोडू शकता आणि लगेच प्ले करून तुम्ही आन्सर की बघू शकता किंवा तुमचा आन्सर चेक करू शकता। प्रश्न आहे बघा, 2013ला आलेला प्रश्न सेटसाठी, थोडं उलट सुलट देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। आपण जर बघितलं तर इथं विधानं आली येतं आणि मग इकडे पर्याय आले बघा, ABCD इकडं व पर्याय आले, तर काही प्रॉब्लेम नाही। आपल्याला माहिती आहे की तर्क व अनुमानामध्ये आपल्याला विधानावरून आकृती काढावी लागते। मग आता आपले विधान बघा, विधान 1 काय म्हणतं, सर्व अपराधी लोक कैदी आहेत। विधान 1 काय म्हणतं आपल्याला की सर्व अपराधी लोक कैदी आहेत। मग आता कोणता आला शब्द, सर्व शब्द आला, बरोबर आहे, आपल्या विधानामध्ये सर्व शब्द आला म्हणजेच सर्व अपराधी, म्हणजे अपराधी काय होईल, इथे मध्ये असेल हा अपराधी, हा अपराधी, आणि काय म्हणतात ते कैदी आहेत, म्हणजे बाहेरून काय येईल, कैदी येईल। ठीक आहे, सर्व म्हणलं की एकात एक आकृती येते, हे तुम्हाला माहीत पाहिजे। दुसरं विधान काय म्हणते बघा, कोणताही कैदी सुशिक्षित नाही, कोणताही कैदी सुशिक्षित नाही, म्हणजे मग कोणताही नाही, आता तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे की कोणताही नाहीची आकृती काय, ज्या 2 आकृतीमध्ये कुठलाही संबंध नसतो, म्हणजेच मग काय करा, आपल्याला कैदी म्हणजे सुशिक्षितचं स्वतंत्रच वर्तुळ काढावं लागेल, मग हे सुशिक्षितचं। ठीक आहे, मग आता ही झाली आपली आकृती तयार। आता आपल्याला या आकृतीवरून प्रश्न निष्कर्ष काढायचे बघा, काही सुशिक्षित व्यक्ती कैदी आहेत, पी काय म्हणतो, पी निष्कर्ष, काही सुशिक्षित व्यक्ती कैदी आहेत। मग आता आकृतीमध्ये बघा, काही सुशिक्षित व्यक्ती कैदी आहेत, मग आता कैदीचं वर्तुळ आणि सुशिक्षितचं वर्तुळ कुठंतरी छेदलेलं आहे का, नाही, म्हणजे निष्कर्ष 1 चुकीचा आहे। त्यानंतर दुसरा निष्कर्ष बघा, काही सुशिक्षित व्यक्ती अपराधी आहेत, बघा इथं अपराधीचं मधलं वर्तुळ आहे,
ते वर्तुळ आणि सुशिक्षितचं वर्तुळ पण छेदलेलं आहे का? नाही. म्हणजे क्यू सुद्धा निष्कर्ष निघत नाही. याचा अर्थ असा होतो की या प्रश्नांमध्ये पी आणि क्यू असे दोन्हीही निष्कर्ष निघत नाही. मग असं सांगणारा पर्याय आहे पी आणि क्यू यापैकी कोणताच निष्कर्ष निघत नाही. पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढे जाऊयात. एकाच वर्षी मला वाटतं 2 प्रश्न आले. म्हणजे आता डिसेंबरचा आहे, सॉरी, तो फेब्रुवारीचा होता, हा डिसेंबरचा आहे. डिसेंबरमध्ये 2 पेपर झाले होते. तर बघा, ठरलेलं आपलं की विधानावरून आकृती काढायची. बघा, सर्व शिक्षक व्यवस्थापक आहेत. थोडं जर तुम्हाला क्लिअर दिसत नसेल तर तुमच्या यूट्यूबच्या सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही HD क्वालिटी करा. तुमच्या यूट्यूबच्या सेटिंगमध्ये जाऊन क्वालिटी वाढवा. सेटिंगमध्ये गेल्याच्यानंतर क्वालिटी हा एक ऑप्शन येईल. क्वालिटी वाढवल्याच्या नंतर तुम्हाला व्हिडिओ क्वालिटी बरी दिसेल, म्हणजे तुम्हाला ब्लर दिसणार नाही. ठीक आहे. परत एकदा विधान वाचूया. सर्व शिक्षक व्यवस्थापक आहेत. मग आता सर्व शब्द आला, मग सर्व म्हणलं की सर्व शिक्षक म्हणजे सर्वच्या नंतर येणारा जो शब्द आहे तो आतमध्ये जाईल आणि त्याच्या बाहेरून मग व्यवस्थापक, म्हणजे हे शिक्षक आणि हे व्यवस्थापक. ठीक आहे. सर्व शिक्षक हे व्यवस्थापक आहेत. त्यानंतर दुसरं जे विधान आहे, काही शिक्षक स्त्रिया आहेत. मग आता शिक्षकाचा हा आतमधला गोल आहे ना, तर मग काही, आता तुम्हाला माहिती आहे की काही म्हणले की कसे विधानं येतात. काही म्हणले की बघा एकमेकीला छेदणाऱ्या आकृत्या येतात. तुम्ही आकृती काढणं हा टॉपिक बघितलेला आहे, त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगतोय परत की तर्क व अनुमान भाग 1 बघा आणि नंतर तुम्हाला हा एकदम सोपा पॅटर्न जाणार आहे. बघा, आता काही शिक्षक स्त्रिया आहेत. बघा, हे शिक्षकाचं वर्तुळ. मग आता काही म्हणल्याच्या नंतर आपल्याला थोडंसं हे छेदावं लागेल, म्हणजे ह्या झाल्या स्त्रिया, ह्या झाल्या स्त्रियांचं वर्तुळ हे झालं. ठीक आहे. मग आता आपण काय करू, या विधानावरून आपण आकृती काढली. आता आपण निष्कर्ष चेक करू. बघा, निष्कर्ष काय आहेत? काही शिक्षक व्यवस्थापक आहेत. बघा, काही शिक्षक व्यवस्थापक आहेत. आता हे बरोबर आहे. पहिला निष्कर्ष हा आपला बरोबर आहे. आता तो बरोबर का आहे? बघा, बरेचसे मुलं कन्फ्यूज होतात, विशेषतः स्पर्धा परीक्षेमध्ये थोडंसं तर्क व अनुमान थोडंसं वेगळं असल्यासारखं वाटतंय, परंतु कुठलाही तर्क व अनुमानाचे नियम एकसारखेच असतात. आपण समजून घेऊया की काही शिक्षक व्यवस्थापक कसे ठरतात. आता एक उदाहरण दाखल बघा. आता बघा, तुमचं विधान काय आहे? सर्व शिक्षक व्यवस्थापक आहेत. आता बघा, तुम्ही पहिली जे आपण निष्कर्ष काढला होता विधानाचा, म्हणजे व्हिडिओ क्रमांक 1 म्हणजे तर्क व अनुमान भाग 1 मध्ये आपण असं म्हणलं होतं की एक विधान होतं आपल्याकडं की सर्व मासे हे पक्षी आहेत. याचा अर्थ काय की काही मासे सुद्धा पक्षी असतात. बरं, तुम्हाला उदाहरण नाही समजणार, आपण काय करू, अजून एक सोपं उदाहरण घेऊ. उदाहरणार्थ ही एक टोपली आहे आणि या टोपलीतील सर्व आंबे हे गोड आहेत. सर्व आंबे हे गोड आहेत. तुमचं म्हणणं असं येतं की बाबा सर्व शिक्षक व्यवस्थापक आहेत, याचा अर्थ काही शिक्षक व्यवस्थापक येणारच नाही, पण येतं ते समजून ते तर घ्यायला आपण काय लिहिलं, टोपली आहेत. आपण असं म्हणलो की टोपलीतले ह्या सर्व आंबे गोड आहेत. सर्व आंबे गोड आहेत. ठीक आहे, आपलं क्लिअर झालं की सर्व आंबे गोड आहेत. मग आता या टोपलीतले आंबे जर इथं काढले 2-3, मग आपण असं म्हणू शकतो ना की काही आंबे गोड आहेत, म्हणू शकतो की नाही, कारण ते आंबे तर त्या टोपलीत आहेत ना. मग इथंही तसंच आहे. सर्व शिक्षक जर व्यवस्थापक असतील तर त्याच्यामधले 2-3 शिक्षक ज्यावेळेस आपण विचार करू ते काही म्हणू आपण त्याला, तर काही शिक्षक एक व्यवस्थापक असणारच आहेत, म्हणून विधान 1 बरोबर येतं. ठीक आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे निष्कर्ष 1 बरोबर येतो. दुसरा निष्कर्ष बघा, एकही व्यवस्थापक स्त्री नाही. एकही व्यवस्थापक स्त्री नाही. बघा, हे निष्कर्ष चुकीचा आहे. कारण काय बघा, ज्यावेळेस तुम्ही हा व्यवस्थापकाचा वर्तुळ बघता, ह्या व्यवस्थापकाचा वर्तुळ आहे आणि हा स्त्रीचा वर्तुळ आहे, म्हणजे हा एकमेकीला छेदलेला आहे. आलं लक्षात? म्हणजे हे जे व्यवस्थापक ह्या स्त्री आहेत, एवढे जे व्यवस्थापक ह्या स्त्री आहेत, म्हणजे दुसरा निष्कर्ष इथं चुकीचा आहे, ते नाही म्हणतात. आलं लक्षामध्ये? दुसरा निष्कर्ष चुकीचा आहे, म्हणजे फक्त एकच निष्कर्ष बरोबर आहे. मग असं सांगणारा पर्याय आहे ये, फक्त निष्कर्ष 1 बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढील उदाहरण बघूया. उदाहरण बघा काय आहे. 2015ला 2 प्रश्न आलेत बघा, 6 सप्टेंबर 2015 आणि 6 सप्टेंबर 2015. समजून घेऊ आपण 32वा प्रश्न. ठीक आहे.
विधानावरून आकृती काढायची ठरल्याप्रमाणे. काही नेते बुद्धिवान आहेत. काही नेते बुद्धिवान आहेत. काही म्हणले बघा, काही शब्द आला की एकमेकाला छेदणाऱ्या आकृत्या येतील. म्हणून आपण काय करू, एकमेकेला छेदणाऱ्या आकृत्या काढू. मग काही नेते बुद्धिवान आहेत. मग इथं नेते आणि हे बुद्धिवान ही आकृती काय याची काही आहे ना, म्हणून त्या एकमेकीला अर्धाल्या थोड्या छेदणाऱ्या अशी आकृती येते आपल्याला. काहीची आकृती अशी येते. ठीक आहे. त्यानंतर दुसरं विधान काय, सर्व व्यवस्थापक बुद्धिवान आहेत. सर्व व्यवस्थापक. आता तुम्हाला माहिती आहे की सर्व नंतरचा शब्द आतमध्ये जातो. सर्व नंतर कोण आहे, व्यवस्थापक. काय ते बुद्धिवान आहेत. बुद्धिवानसाठी हे वर्तुळ आलेलं आहे, म्हणजेच आतमध्ये काय येईल, याच्या व्यवस्थापक येईल. म्हणजे ही जी आकृती आहे आतमधली ही व्यवस्थापकाची आहे. छोटी जे वर्तुळ हे व्यवस्थापकाचं आहे. मग आता आपली आकृती तयार झाली. आता आपण काय करू, निष्कर्ष चेक करूयात. मग निष्कर्ष चेक करूया आपण. सर्व नेते बुद्धिवान आहेत. सर्व नेते बुद्धिवान आहेत. आता तुम्ही जर बघितलं तर इथं तो काय म्हणतोय की काही नेते बुद्धिवान आहेत. मग जर काही नेते बुद्धिवान आहेत तर सर्व नेते बुद्धिवान येऊ शकत नाही ना, कारण आकृती आपली अशी विभागली आहे. ही बघा बुद्धिवानची नेत्यांची, म्हणजे निष्कर्ष एक चुकीचा आहे. निष्कर्ष एक हा चुकीचा आहे. त्यानंतर निष्कर्ष 2 बघूयात आपण. काही व्यवस्थापक बुद्धिवान आहेत. काही व्यवस्थापक बुद्धिवान आहेत. अगदी या अगोदरचं जसं उदाहरण होतं तसंच उदाहरण आहे. कारण इथं काय म्हणलो आपण, विधान 2 बघा आहे, सर्व व्यवस्थापक बुद्धिवान आहेत. याचा अर्थ काय बघा, सर्व व्यवस्थापक जर बुद्धिवान असतील तर त्याच्यातले काही व्यवस्थापक सुद्धा काय असतील, बुद्धिवान आहेत. म्हणजे निष्कर्ष 2 बरोबर आहे. म्हणजे निष्कर्ष 1 चुकीचा आहे आणि निष्कर्ष 2 बरोबर आहे. मग असं सांगणारं विधान कोणतं आहे, पर्याय बी. कारण कोणता निष्कर्ष काढता येतो ना, तर फक्त बी, पर्याय बी हा निष्कर्ष काढता येतो. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 33 कडे वळूयात आपण. पुढील विधानांच्या आधारे खालीलपैकी कोणते निष्कर्ष काढता येतील. चला विधानावरून आकृती काढून घेऊया आपण. सर्व वाघ शूर आहेत. ठीक आहे. बघा सर्व शब्द आला विधानामध्ये, मग सर्व शब्दानंतरचा तो आतमध्ये जाईल, म्हणजे इथं आतमध्ये वाघ जातील. सर्व वाघ आहेत. काय तर सर्व वाघ, सर्व वाघ आहेत शूर. सर्व वाघ काय आहेत, शूर आहेत. असू देत, आपल्याला काही अडचण नाही. आणि दुसरं विधान काय म्हणतंय बघा, हे दुसरं विधान काय म्हणतंय, काही शूर प्राणी दयाळू आहेत. काही शूर प्राणी दयाळू आहेत. तुम्ही जर वरचं स्टेटमेंट बघितलं की सर्व वाघ शूर आहेत आणि वाघ प्राणी आपल्याला माहिती आहे, आणि काही शूर प्राणी हे दयाळू आहेत. मग काहीमुळं आपल्याला बघा हे वाघाला सुद्धा खेटून जाईल, कारण सर्वच वाघ काय तर शूर आहेत आणि वाघ हा प्राणी आहे. दुसरं स्टेटमेंट म्हणते की काही शूर प्राणी हे दयाळू आहेत. म्हणून अशा पद्धतीनं ती वेन आकृती तयार होईल. मग आता हे वरचं जो वर्तुळ आहे दोन्हीला छेदणारा तो दयाळूसाठी असेल. बरोबर आहे, तो असेल दयाळूसाठी. मग आता निष्कर्ष चेक करूया आपण. निष्कर्ष 1, काही वाघ दयाळू आहेत. बघा निष्कर्ष 1 बरोबर आहे. निष्कर्ष 1 आपला बरोबर आहे. काही वाघ दयाळू आहेत. बरोबर आहे, तर वाघाला हे छेदून जातं हे दयाळू. त्यानंतर 2, टाम वाघ आहे म्हणून तो शूर आहे. टाम वाघ आहे म्हणून तो शूर आहे. कारण बघा सर्व वाघ शूर आहेत आणि जर टाम वाघ आहे तर मग साहजिकच तो शूर आहे. म्हणजे दुसरं विधान सुद्धा काय आहे, बरोबर आहे. ते फॉलो करतं त्या स्टेटमेंटला. बरोबर आहे, म्हणून दोन्हीही बरोबर आहे. मग पर्याय सी हे आपलं उत्तर होणार आहे. पर्याय सी हे दोन्हीही निष्कर्ष त्याला फॉलो करतात. ठीक आहे. त्यानंतर पुढील प्रश्नांकडे वळूया. 2016ला आल्या प्रश्न. तर प्रश्न बघा, विधाने सर्व सफरचंद आंबे आहेत. ठीक आहे. विधानावरून आपण डायरेक्ट आकृती काढूया. सर्व सफरचंद आंबे आहेत. सर्व म्हणल्याच्या नंतर, सर्व म्हणल्याच्या नंतर शब्द कोणता आहे, सफरचंद. मग सफरचंद हे आतमध्ये येतील आणि कोण जाईन बाहेरून, आंबे जातील बाहेरून. ठीक आहे, आंबे जातील
बाहेरून. सर्व सफरचंद आंबे आहेत. पुढचं विधान काय आहे? सर्व आंबे केळी आहेत. मग आता हे सर्व आंबे मग आतमध्ये येतील. ठीक आहे, सर्व आंबे आतमध्ये येईल, कारण सर्वच्या नंतर आंबे शब्द आला. मग सर्व आंबे काय आहेत? केळी आहेत. मग ह्या झाल्या केळी, बाहेरचं वर्तुळ झालं केळी. मग अशा पद्धतीनं आकृती तयार झाली आपली सर्वची सर्व. दोन्ही विधानं सर्व आल्याच्या नंतर अशी आकृती आपल्याला तयार होईल. ठीक आहे, मग आता आपण काय करणार? निष्कर्ष चेक करू आकृतीनुसार. सर्व सफरचंद केळी आहेत. सर्व सफरचंद केळी आहेत. बघा, हे सर्व सफरचंद केळी आहेत ते म्हणतात. बरोबर आहे, कारण या केळीच्या गोलमध्ये काय आहेत? सफरचंद अंतर्भूत आहेत. म्हणजे पहिला निष्कर्ष बरोबर आहे. दुसरा निष्कर्ष बघा, काही केळी आंबे आहेत. काही केळी आंबे आहेत. बघा, आता बघा, ज्यावेळेस आपण सर्व आंबे केळी आहेत असं म्हणतो, ज्यावेळेस आपण सर्व आंबे केळी, विधान 2 मध्ये आपण काय म्हणतो की सर्व आंबे केळी आहेत, त्यावेळेस असाही एक निष्कर्ष निघतो की काही केळी आंबे आहेत. तुम्ही जे युनिव्हर्सल पॉझिटिव्ह स्टेटमेंटचं जे तुम्ही जर निष्कर्ष बघितले तर ते तसे निघतात. आलं लक्षामध्ये की काय, म्हणजे ज्यावेळेस आपण म्हणतो की सर्व आंबे केळी आहेत, त्यावेळेस काही केळी आंबे आहेत असं आपल्याला म्हणावं लागतं. कारण ह्या केळीमधले एवढे जे आहेत हे काय आहेत? आंबे आहेत. म्हणून दुसराही निष्कर्ष बरोबर असणार आहे. याचा अर्थ असा होतो की दोन्ही निष्कर्ष जे आहेत ते फॉलो करतात, म्हणजे दोन्ही निष्कर्ष बरोबर आहेत. म्हणजे 1 व 2 दोन्हीही, आपल्या प्रश्नाचं 1 व 2 दोन्हीही असं उत्तर घ्यावं लागेल. त्यानंतर पुढील प्रश्न जो 2017ला आला होता, पुढील विधानांच्या आधारे कोणता किंवा कोणते निष्कर्ष काढता येतात? बघा, विधान अ काय म्हणतं? सर्व सामाजिक कार्यकर्ते राजकारणी आहेत. सर्व सामाजिक कार्यकर्ते राजकारणी आहेत. बघा, सर्वच्या नंतर येतं सामाजिक कार्यकर्ते, म्हणून सामाजिक कार्यकर्त्याचा गोल आतमध्ये येईल. सामाजिक कार्यकर्ते काय म्हणले? ते राजकारणी आहेत. असू देत, आपल्याला काही घेणं देणं नाही, असू देत. राजकारणी तर राजकारणी, ठीक आहे, राजकारणी आहेत तर आहे. त्यानंतर दुसरं विधान काय? काही राजकारणी व्यावसायिक आहेत. काही राजकारणी म्हणतो तो, ठीक आहे, काही राजकारणी व्यावसायिक आहेत. मग आपण इतकं काहीच्या आकृती छेदावं लागेल ना त्या राजकारण्याला, आणि व्यावसायिकाला छेदावं लागेल. म्हणजे हे कोण येतं? व्यावसायिक आहेत. हा गोल व्यावसायिकाचा आहे. ठीक आहे, मग आता आपली आकृती तयार झाली. आता निष्कर्ष आपण चेक करू. बघा, निष्कर्ष 1, एकही सामाजिक कार्यकर्ता राजकारणी नाही. एकही सामाजिक कार्यकर्ता राजकारणी नाही. एकही सामाजिक कार्यकर्ता राजकारणी नाही. आता निष्कर्ष तर चुकलाच ना, कारण इथं आपण या विधानात काय म्हणलोय? सर्व सामाजिक कार्यकर्ते हे राजकारणी आहेत. मग एकही सामाजिक कार्यकर्ता राजकारणी नाही असा हा निष्कर्ष निघूच शकत नाही, कारण की आहेत ना सामाजिक कार्यकर्ते राजकारणी. ठीक आहे, आलं लक्षात? एक तर काही सामाजिक कार्यकर्ते राजकारणी असा निष्कर्ष निघेल, असा काही निष्कर्ष निघत नसतो. आणि तर्क व अनुमानचे असे काही नियम आहेत बघा की ते कुठं कुठं फॉलो होतात, कुठं कुठं होत नाहीत. जसा एखादा नियम तुम्ही ऐकला असेल की ज्यावेळेस दिलेली दोनही विधानं ही पॉझिटिव्ह असतात, सकारात्मक असतात, त्यावेळेस निष्कर्ष नकारात्मक नसतो. ठीक आहे, पण हे कधी कधी लागू पडतं. परंतु एक जाता जाता म्हणजे एक लक्षात असू द्या तुम्हाला की बाबा कधी कधी जर दोन्हीही विधानं जर पॉझिटिव्ह असतील, सकारात्मक असतील, तर निष्कर्ष हा निगेटिव्ह नसतो, किंवा म्हणजे निष्कर्ष हा निगेटिव्ह नसतो किंवा त्याला नकारात्मक नसतो, तो पण पॉझिटिव्हच असतो. म्हणजे पहिलं तर आपला आकृतीनुसारच चुकायला की पॉझिटिव्ह निगेटिव्हचा काही संबंध नाही. दुसरा निष्कर्ष, सर्व राजकारणी व्यावसायिक आहेत. आता बघा, हे राजकारण्याचं वर्तुळ आहे, हे राजकारण्याचं वर्तुळ आहे आणि हे व्यावसायिकाचं वर्तुळ आहे. काय संबंध याला? हे काही म्हणू शकत असतो आपण, लक्षामध्ये. म्हणजे निष्कर्ष दुसराही चुकीचा आहे आणि पहिलाही चुकीचा आहे.
याचा अर्थ आपल्याला काय घ्यावं लागेल, डी 1 व 2ही नाही अनुसरतात. हे 1 आणि 2ही अनुसरत नाहीत ते, बरोबर आहे. म्हणून डी आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. त्यानंतर पुढे जाऊयात. पुढील विधानांच्या आधारे कोणता किंवा कोणते निष्कर्ष निघतात. बघा, विधान अ आहे, सर्व प्राणी बुद्धिवान आहेत. आणि एकात एक दिले 2 विधानं. सर्व प्राणी बुद्धिवान आहेत. बघा, आपण आकृती काढून घेऊ. आपण काय करून घेऊ बघा, हे सर्व प्राणी बुद्धिवान आहेत ना, म्हणून आपण ही बुद्धिवानची आकृती. सर्व प्राणी कसे आहेत, बुद्धिवान, तर बुद्धिवान आहेत. आणि सर्व बुद्धिवान गोष्टी मानव आहेत. आता बुद्धिवान म्हणल्यावर या आतमध्ये येईल, कारण सर्व बुद्धिवान म्हणतो ना तो, काय त्या गोष्टी मानव आहेत, असू देत. पण ही झाली एकाच विधानावरून आकृती. मग आता आपल्याला काय करायचं, दुसरं विधान वाचायचं. विधान ब, काही मुले निष्पाप आहेत. मग आता यांचा तर काही संदर्भ येणार नाही, म्हणजे आपल्याला हे बाजूला काढावं लागेल की काही मुले निष्पाप आहेत. म्हणजे हे मुले आणि हे निष्पाप. ठीक आहे, अशा पद्धतीने आकृती आपली तयार होईल. मग आता निष्कर्ष चेक करूयात. बघा, काही प्राणी मानव आहेत. काही प्राणी मानव आहेत. बघा, ज्यावेळेस आपण म्हणतो ना की बघा इथं सर्व प्राणी काय आहेत, बुद्धिवान आहेत आणि सर्व बुद्धिवान मानव आहेत. पण आकृतीनुसार जर तुम्ही बघितलं तर या मानवाच्या पूर्ण वर्तुळामध्ये कशाचा समावेश होतो, या प्राण्यांचा समावेश होतो. म्हणजे पहिलं निष्कर्ष आपला बरोबर येतो. पहिला निष्कर्ष आपला बरोबर येतो. दुसरा बघूया, काही मुले निष्पाप नाहीत. काही मुले निष्पाप नाहीत. मग आता इथं बघा, आपला विधानाचे बघा, काही मुले निष्पाप आहेत. बघा, ही काही मुले निष्पाप आहेत. ठीक आहे, आणि निष्कर्ष काही मुले निष्पाप नाहीत. जर आकृतीकडे बघितलं तर हे बरोबर येतं. ठीक आहे, आकृतीकडे जर बघितलं, हो काही मुले निष्पाप आहेत, याचा अर्थ काही मुले निष्पाप नाहीत. पण ज्यावेळेस तुम्ही सिलॉजिझमचा विचार करता किंवा तर्क व अनुमानाचा विचार करता, त्यावेळेस थोडा निष्कर्ष 2 मध्ये प्रॉब्लेम आहे. कारण काय बघा, कारण असं आहे की हे जे विधान ब आहे इथं प्रॉब्लेम आहे. काही मुले निष्पाप आहेत याची स्वतंत्र आकृती तयार झाली, ही अशी एकमेकीला छेदणारी आकृती तयार झाली. बरोबर आहे. मग स्वतंत्र आकृती तयार झाल्यामुळं आपल्याला असं लक्षात घ्यावं लागेल, आपल्याला माहीत आहे की ज्या वेळेस आपण अंशतः सकारात्मक वाक्य पाहतो किंवा ज्याला आपण पार्शियली पॉझिटिव्ह स्टेटमेंट असं म्हणतो आपण. ठीक आहे, ठीक आहे. तर काही मुले निष्पाप आहेत, तर त्याचं निगेटिव्ह म्हणजे त्याचं निगेटिव्ह आहे ते निघत नाही. त्याचं निगेटिव्ह निघत नाही. म्हणजे काही मुले निष्पाप आहेत या विधानाचा निष्कर्ष हा काही मुले निष्पाप नाहीत असा निघत नसतो. आला लक्षामध्ये. जर तुम्हाला या विधानाचा निष्कर्षच काढायचा तर तो असा निघतो. म्हणजे खूप क्रिटिकल आहे, नियमानुसार सांगायलो की जर तुम्हाला निष्कर्ष काढायचाच असेल तर तो असा काढावा लागेल की काही निष्पाप ही मुले आहेत. या विधानाचा निष्कर्ष कसा निघतो, काही निष्पाप ही मुले आहेत असा निष्कर्ष काढावा लागतो. पण आन्सर की मध्ये 2ही निष्कर्ष बरोबर दिलेत. तर दिलेत, पण थोडंसं समजून घ्या निष्कर्ष 2 मध्ये काय प्रॉब्लेम येत आहेत. तर तुम्ही भाग 1 मध्ये काय बघा, तुम्ही पार्शियली पॉझिटिव्ह स्टेटमेंट बघा, म्हणजे तुम्हाला तर थोडंसं लक्षात येईल की त्याचे निष्कर्ष कसे असतात. ठीक आहे, त्यानंतर पुढे जाऊया आपण. खाली दिलेल्या विधानावर आधारित कोणते निष्कर्ष उचित आहेत. विधान 1, सर्व गाढव कष्टाळू आहेत. सर्व म्हणल्याच्या नंतर आतमध्ये येईल, हे गाढव आतमध्ये येतील. ठीक आहे, की सर्व गाढव काय आहेत, कष्टाळू आहेत. कष्टाळू बाहेर येतील. कष्टाळू आहेत. दुसरं विधान आहे, काही कष्टाळू प्राणी मानव आहेत. काही कष्टाळू ना, म्हणजे मग आपल्याला काय, काही कष्टाळू प्राणी मानव आहेत.
ठीक आहे. काही कष्टाळू. आता सर्व गाढव, इथं सर्व गाढव कष्टाळू आहेत म्हणलंय ना, त्याच्यामुळं सर्व गाढव म्हणल्यामुळं आपला हा छेदून जाऊ शकतो, हा छेदून जाऊ शकतो मानवाचा. कारण इथं सर्व गाढव म्हणले की कष्टाळू आहेत आणि इथं म्हणले की काही कष्टाळू प्राणी मानव आहेत, तर तो छेदून जाऊ असा शकतो. कारण सर्वच गाढव कष्टाळू असल्यामुळे कष्टाळूला छेदून जाऊ शकतो. ठीक आहे. मग आता बघा आपण निष्कर्ष चेक करू. काही गाढव कष्टाळू आहेत. बघा कुठे, यस, जेव्हा सर्व गाढव कष्टाळू आहेत, आपला तर तो नियमच आहे तर्क अनुमानाचा. ज्यावेळेस सर्व गाढव कष्टाळू असतात त्यातले काही गाढव सुद्धा कष्टाळू असतात, म्हणजे निष्कर्ष एक बरोबर आहे. दुसरा निष्कर्ष काही गाढव मानव आहेत, आकृतीनुसार आहेत, म्हणजे दुसरा निष्कर्ष सुद्धा बरोबर आहे. म्हणजे उत्तर काय आहे, 1 व 2. त्यानंतर पुढे जाऊया. शेवटचा प्रश्न आहे. काय विधान आहेत बघा. सर्व खेळाडू रागीट आहेत. मग आपण काय करणार, सर्व खेळाडू, सर्वच्या नंतरचा कोणता शब्द आहे, खेळाडू, म्हणजे तो आतमध्ये येईल, हे खेळाडू. ठीक आहे. सर्व खेळाडू कसे आहेत, रागीट आहेत. सर्व खेळाडू कसे आहेत, रागीट आहेत. आणि दुसरं काय विधान स्टेटमेंट आहे, काही राजकारणी रागीट आहेत. म्हणून काही राजकारणी रागीट आहेत. काही राजकारणी रागीट आहेत. ठीक आहे. काही राजकारणी रागीट आहेत. मग आता आपल्याला काय करायचं, निष्कर्ष चेक करायचे. काही राजकारणी रागीट नाहीत. काही राजकारणी रागीट नाहीत. आता बघा इथंच वरचं जर तुम्ही विधान बघितलं की काही राजकारणी रागीट आहेत आणि इथं म्हणतात काही राजकारणी रागीट नाहीत. आता हा निष्कर्ष चुकीचा ठरतो. तो यामुळे ठरतो की ज्यावेळेस पार्शली पॉझिटिव्ह स्टेटमेंट असतं, म्हणजे काहीचं, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही असं म्हणता की काही राजकारणी रागीट आहेत, त्यावेळेस नाहीत असा निष्कर्ष निघत नसतो. आलं लक्षामध्ये. म्हणजे जर तुम्हाला या विधानाचा निष्कर्षच काढायचा आहे काही राजकारणी रागीट आहेतचा, तर तो निष्कर्ष असा निघेल की काही रागीट राजकारणी आहेत. काय, काही रागीट राजकारणी आहेत असा निष्कर्ष जो निघायला हवा, तो असा निष्कर्ष निघणार नाही. म्हणून निष्कर्ष एक चुकीचा आहे. दुसरा निष्कर्ष बघा, काही खेळाडू राजकारणी आहेत. काही खेळाडू राजकारणी आहेत. आता बघा, आता हे खेळाडू आणि राजकारण एकमेकाला कुठेही छेदलेले नाहीत, म्हणून निष्कर्ष 2 सुद्धा चुकीचा आहे. तसं तर्क व अनुमानामध्ये थोडासा क्लिष्ट उदाहरण, अजून काही आपण काही गोष्टी समजून घ्यायला हव्यात. जशा बघा, ज्यावेळेस 2 विधानं असतात, एक सर्वचं आणि एक काहीचं, आणि 2 विधानामध्ये ज्यावेळेस सर्वच म्हणजे जर खेळाडूचा संबंध म्हणजे सर्व असणारा जे काही घटक आहेत त्याचा संबंध आणि तिसऱ्या घटकाचा संबंध म्हणजे तिसरा घटक जो आहे तो राजकारणी आहे ना, म्हणजे दुसऱ्या विधानातील तिसऱ्या यांचा संबंध कधीही येत नसतो. ठीक आहे. मला वाटतं थोडंसं किचकट होईल, त्यापेक्षा आकृतीनुसार जा, मला वाटतं ते तुम्हाला समजून येईल. ठीक आहे. तर 1 आणि 2 दोन्हीही म्हणजे हे दोन्हीही आपलं काय होईल, ते काय उचित आहेत असं म्हणलंय ना, पण निष्कर्ष दोन्ही बी चुकू लागले ना आपले, म्हणजे आपल्याला घ्यावं लागेल डी, 1 व 2 दोन्हीही नाही. ठीक आहे. तसं 2018ला आणि 2019मध्ये जे आलेले तर्क व अनुमानाचे प्रश्न आहेत हे थोडेसे प्रॉब्लेमॅटिक आहेतच, ते तर आपल्याला समजून घ्यावं लागेल. परंतु एक लक्षात ठेवा की 50 प्रश्नापैकी 1 प्रश्न प्रॉब्लेमॅटिक आहे, म्हणून त्याचा जास्त विचार करायचा नाही. जास्तीत जास्त पॉझिटिव्ह राहा आणि ते उत्तर देण्याचा प्रयत्न करा. मला वाटतं येणाऱ्या एक्झामसाठी हा व्हिडिओ तुम्हाला निश्चित समजला असेल. आणि जर तुम्ही जर आपल्याला वेळ मिळाला तर अजून आपण काय करू, यावर आधारित एक सराव प्रश्नांचा व्हिडिओ बनवू, तर्क व मानावर आधारित सराव प्रश्नांचा व्हिडिओ बनवू, जेणेकरून आपल्याला फिक्स 2 मार्क पडतील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.